तुझ्या निमित्ताने हे घडतंय. थँक्यू सो मच सिद्धेश. मला आवडतात ते चॉकलेट. माय गिफ्ट. आता घरात हेच होतं. काय म्हणते अरे सो आताच तुम्ही बघितलात की मोनिकाला सरप्राईज मिळालेला आहे आणि ताईची एंट्री झालेली आहे. खरं तर मोनिकाला पुण्याला जायचं होतं, पण ताईने मुंबईला येऊन तिला सरप्राईज दिलेला आहे. पहिले तर मोनिका काय सांगशील, कसं वाटतंय की ताईला इथे बघून? अरे म्हणजे मला वाटलं एक तर तू येणार आहेस, त्यामुळे मी म्हटलं की चला चला रेडी होऊया, आणि डायरेक्ट ही आली म्हटल्यानंतर मला कसं रिएक्ट करावं कळतच नाही. पण थँक्यू सो मच, कसलं भारी सरप्राईज आहे मला. अरे काय झालंय, वृंदा आता मोठी होतीये जशी जशी, तसं मला होतं की पुण्यात सगळे नातेवाईक आहेत, तर जेवढं मला पुण्याला तिला घेऊन जाता येईल तेवढं बरं होईल. पण नेमकं आमचं शूट आणि आम्हाला तारखा आता ब्लॉक करायला सांगितलंय, आणि माझं शूट आता व्यवस्थित सुरू झालंय पहिल्यासारखं, त्यामुळे मला नाही जाता आलं. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इतकी छान असं मला खूप छान सरप्राईज दिलं. थँक्यू दीदी, तू आलीस, आणि थँक्यू सो मच. बरं ताई, आज रक्षाबंधन आहे, मोनिकाला सरप्राईज मिळालेला आहे. काय सांगशील, याच्या आधीच्या रक्षाबंधन कशा तुमच्या सेलिब्रेट व्हायच्या आणि काय स्पेशल असायचं त्यावेळेला? आम्ही शक्यतो घरीच सेलिब्रेट करायचो. आम्हाला भाऊ नाहीये, सो आम्ही लहानपणापासून एकमेकींनाच राखी बांधत आलो. मग पप्पांना राखी बांध, मग तेवढाच एक सेलिब्रेट करायचं हे फिक्स होतं. पण मग ते दोघातच करत होतो आम्ही. प्रॉब्लेम असा आहे की भाऊ नसल्यामुळे पटकन असं रक्षाबंधन हे येत नाही सणाचं. पण हे करायचं की ना, राखी म्हणजे आई गेल्यानंतर आम्ही जास्त सुरू केलं, कारण की आम्ही एकमेकींकडे दोघी बघतो आणि एकमेकींसाठी आहोतच. त्यामुळे मग त्याच्यानंतर पप्पांना राखी बांधायला सुरुवात केली. मग इव्हेंच्युअली आम्हाला पण एकमेकींना राखी बांधतो, किंवा आमच्याकडे डॉग होती फ्लफी, तिला पण आम्ही राखी बांधायचं, टीका लावायचो. इतकं म्हणजे ते तसं आमचं असोसिएशन आहे रक्षाबंधन. बरं मोनिका, आताच आईची आठवण निघाली. आई गेल्यानंतर तुम्ही एकमेकांसाठी प्रोटेक्शन कव्हर होतात. सो काय सांगाल की त्यावेळेला म्हणजे असं काही शाळेमध्ये वगैरे काही कंप्लेंट आली तर ताई हँडल करायची, किंवा ताई बाबतीत तुझ्याबद्दल असं काही कंप्लेंट वगैरे आलेल्या आहेत का? आधी तिला ती मोठी आहे. शाळेत असं नाही, पण कॉलेजमध्ये मोठी बहीण असल्यामुळे थोडा दरारा होता. ही पण माझ्या कॉलेजमध्येच होती. आम्ही सेम, म्हणजे आम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत एका मागोमाग एकाच स्कूलमध्ये शाळेमध्ये होतो, त्यामुळे प्रियांकाची बहीण मोनिका इतकं फॉर शुअर होतं. म्हणजे आणि आमची शाळा ज्ञानप्रबोधिनी होती, त्यामुळे तसा आम्हाला काही असं फरक नाही पडला गोष्टींचा, कारण तिथे सगळेच इंडिव्हिज्युअली खूप स्ट्रॉंग आणि व्यवस्थित असतात. पण कॉलेजमध्ये इट वॉज कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे 11-12 पण आम्ही एकत्र, ती माझ्या मागेच होती, आणि ग्रॅज्युएशनला पण. मग आता ती छान दिसते आणि हे, तर थोडंसं मुलांचं असायचं की अरे हिच्याशी बोलू का नको, पण हिची बहीण प्रियांका आहे, त्यामुळे माझ्या मते तिथे थोडासा प्रॉब्लेम यायचा. आणि माझ्या मित्रांनी पण मला सांगितलेलं आहे. तुला सांगू का खरं, फर्स्ट इयर टू फोर्थ इयर म्हणजे माझं 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन होतं. ग्रॅज्युएशन पर्यंत 4 वर्ष मला एकाही मुलाने प्रपोज नाही केलेलं, बिकॉज ऑफ जस्ट कारण की ती माझी बहीण आहे, आणि माझा जिजू पण माझ्याच कॉलेजमध्ये, म्हणजे माझा जिजू सुपर सिनियर आहे. मी फर्स्ट इयरला होता तर तो 4th इयरला होता, त्यामुळे 4th इयर वाल्या कोणीच मला कधीच विचारलं नाही. 3rd इयर वाल्यांनी कोणी विचारलं नाही, आणि 2nd इयर वाले जे होते ते ओळखीचेच होते, कारण की प्रियांका आहे आणि माझी बहीण, म्हणजे आता तुम्ही बघत असाल टॉम्बॉय आहे कम्प्लीट, त्यामुळे तिला अख्खं कॉलेज घाबरायचं की ही काहीतरी करेल, राडा करेल. त्यापेक्षा मला कोणी म्हणजे विचारलंच नाही. एका प्रकारे रक्षाच झाली, पण मला त्याचा डिसएडव्हान्टेज होईपर्यंत फिरकलं पण नाही कोणी. आणि लिटरली सांगितलं पाहिजे मला माहिती, पण जसं 4th इयर झालं ही बाहेर पडली, माझं जसं कॉलेज संपलं
पुढच्या नेक्स्ट इयर म्हणजे 2011ला माझं ग्रॅज्युएशन झालं. 2011 जुलैला मला चिन्मय भेटला. म्हणजे कट्टोकट इतकं आहे की मला कॉलेजमध्ये हिच्या धाकापोटी कोणी कोणच विचारलं नव्हतं. नाही आणि चिन्मयीच्या ओळखीचा होता, त्यामुळे पहिला मुलगा चिन्मय आणि त्याच्याबरोबरच माझं आणि त्याला पण म्हणजे घरी सांगायच्या आधी मी तिला म्हणलं मला भेटायचं. अच्छा. हो, आम्ही बापरे. सीसीडी मध्ये भेटलो. मी त्याचं व्यवस्थित कोण आहे काय आहे विचारून घेतलं, ही कशी आहे ते सांगितलं. खूप स्ट्रिक्ट आहे, व्यवस्थित तिला लागतं, नंतर म्हणू नकोस. कारण की आम्हाला एक आईने सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा आपलं फॅमिलीचं नाव खराब नाही झालं पाहिजे. तुला थोडंफार माहिती असेल मराठी फॅमिलीज मध्ये हो. मुलं किती इम्पॉर्टंट असतात. सो म्हणजे मुलगा हवा असतो आणि Yes. आम्ही दोघी मुली, म्हणून आई वडिलांना थोडासा तो त्रास सहन करावा लागला होता. म्हणून माझी आई अशी होती की नाही, माझ्या मुलींना मी पहिल्यापासून स्वतःच्या पायावर उभं Yes. करणार. हा मुलगा हा फॅक्टर होताच. हो. म्हणजे हे अनसेड आहे, हा. पण तेच आहे की मुलगा नाहीये. माझ्या आईला बऱ्याचदा असं म्हणजे बघितलं गेलं की 2 मुली आहेत आणि मग तिला त्यांना कसं काय, म्हणजे त्यांच्यानंतर काय आहे, मग तो थोडा प्रॉब्लेम होता. त्यामुळे आईने आम्हाला मुलांसारखंच सारखंच वाढवलं. त्यामुळे फार म्हणजे अक्षरशः आम्हाला दोघींनाही आम्ही शाळेमध्ये असताना घरातली कामं करत होतो. अच्छा. तिने आम्हाला स्वयंपाक करून तुम्ही परीक्षेला जायचं इथपर्यंत ट्रेनिंग दिलं. मला तिने बाईक शिकवली 7वीत मी असताना. म्हणजे मी 1999 साली वगैरे बाईक शिकले होते आणि ते कोणापासून काही अडलं नाही पाहिजे. कार पण मी फर्स्ट इयरला असताना तिने शिकवली होती मला की कुठेही माझ्या कमी मुलींचं पडायला कुठे अडलं नाही पाहिजे. पाहिजे. आणि माझ्यामध्ये त्याचमुळे आम्ही दोघी पण तशा ग्रूम झालो. म्हणजे आई गेल्यानंतरही आम्हाला ते इझी केलं की हा तू ही गोष्ट कर, मी ही गोष्ट करते. हा. आणि तशात आम्ही बघत आलो की तिने कशा सॉर्ट करून दिला. आणि त्याचा खूप आम्हाला उपयोग झाला आई गेल्यानंतर. नक्कीच. आता कुकिंगची आवड म्हणजे हिच्या हो. सगळ्या ब्लॉग मध्ये दिसतच आहे. प्रेक्षकांना नवनवीन डिश पण सुद्धा दिसते. ती मास्टर शेफ आहे आमच्या घरातली. अच्छा. म्हणजे माझी आई पण उत्कृष्ट स्वयंपाक करायची आणि तो हात तिला मिळाला असं मी म्हणेन. सुगरण म्हणजे प्रवीणचं जे लोणचं पॅकेज हा. वालं लोणचं हम्म. आणि माझ्या आईच्या हातचं लोणचं याच्यामध्ये काहीच फरक नाही. इतकं ते सेम असायचं. आणि म्हणजे आणि ऑब्व्हियसली प्रत्येक प्रोडक्ट मध्ये बाहेरून घेतो त्याच्यात हो. प्रिझर्वेटिव्ह असतात, पण घरचं लोणचं इतकं छान असायचं ना. मला तेच एक आठवतं. किंवा रिसेंटली खरवस जी Yes. रेसिपी मी हो, हो. केली आहे हो. ती डिक्टो माझ्या आईच्या हातची जशी होती. मला असं झालं की कसं काय आलंय, पण आलंय माझ्याकडे ते. बरं. आणि आजी आणि मावशी सुद्धा माझ्या आईकडून लोणचं करून घेऊन द्यायच्या. इतकं मला आठवतंय की ते एक उन्हाळ्याची सुट्टी हा कार्यक्रमच असायचा घरी त्यावेळी. बरं, आता कुकिंगची आवड तर आहे, ब्लॉगिंग सुरू आहे. सो कलाकार ते करता करता वेगळं सुद्धा काही चालू करत असतात. सो तुझं असं काही प्लॅनिंग आहे का की हॉटेल करायचं आहे सुरू किंवा घरून असं काहीतरी प्लॅन तुला करायचं माहिती आहे? मला बिझनेस फॉर शुअर करायचा आहे. कोणाकडे काही आयडियाज असतील काही असेल तर प्लीज मला अप्रोच व्हा. मला काहीतरी करायचंय. पण आता वृंदाना खूप लहान, अच्छा. तर वृंदा ब्लॉगिंग, माझं शूटिंग हम्म. आणि घर असं सगळं मला करायचंय. शिवाय मला पुणे मुंबई असल्यामुळे हम्म. माझ्याकडे इथे हेल्पिंग हँड कोणी नाही की पटकन मला कुठे जायचं असेल हम्म. तर मी वृंदाला ठेवून गेले किंवा माझं हे काम करा बुवा. चिन्मय सुद्धा काम हो. चालू असतं आणि मला त्याच्यावर डिपेंड राहण्यामध्ये आता पॉइंट वाटत नाही. त्यामुळे इतक्यात बिझनेस पण मी सुरू करणार आहे आणि काहीतरी कॉन्क्रीट डेफिनेटली करणार आहे. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये दीदी पण असेल आणि सगळेच इन्व्हॉल्व्ह असतील. पण असं की जे मला पुणे मुंबई करून मॅनेज होईल असं मी काहीतरी डेफिनेटली करणार आहे. नक्कीच. म्हणजे लवकरात लवकर मोनिकाचं नवीन काहीतरी सुरुवात पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. Yes, yes. सो आता तू सांगितलं होतंस की ताईचा दबदबा होता कॉलेजमध्ये. हो बाबा. कधी असं झालं होतं का, म्हणजे हिटलर टाईप मध्ये ताईने असं कोणाला तरी मारलं होतं किंवा तेवढी अशी ती स्ट्रिक्ट नाहीये. हा. पण म्हणजे ती तशी घरातल्यांबरोबर नाहीये. चुकीचं वागलं ना की मला खूप राग येतो, चिडचिड होते. हा. म्हणजे आता सुद्धा असं काही रस्त्यावरती काही झालं आणि होत असेल तर मला माझा मुलगा थांबवतो. किंवा गडावरती आम्ही ट्रेकला वगैरे गेलो आणि तिथे तुम्ही ट्रेकला गेलाय आणि गाणी मोठ्याने का लावली पाहिजे अच्छा. वगैरे असं ते थोडंसं होतं. मग तिथे माझं चिडचिड होते. मग तिथे मला असं वाटतं की ज्याच्यात जिथे आहोत ना तसं झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यांनीच हे फॉलो केलं पाहिजे. पण आता म्हणजे एकत्र काय म्हणतात मोठे होत होतो ती माझ्यापेक्षा 2च वर्षांनी हा. मोठी, फार काही मोठी नाहीये. त्यामुळे दोघी बरोबरच्याच आहोत असं धरून मी दीदी म्हणते तिला. हा. पण आता माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत इंडस्ट्रीमध्ये, त्यांना आपण नावाने हाक मारतो. पण ऍक्च्युली मी म्हणजे मोठी बहीण आणि दीदी असं आमचं एक रिलेशन आहे. पण आमच्या रिलेशनशिप मध्ये मला एक तुला खूप इन्साइट असं सांगायचंय की आमच्यामध्ये ना रिस्पेक्ट एकमेकींसाठी खूप आहे. म्हणजे पहिल्यापासूनच असं आहे की
प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेस देणं आणि आदर असला पाहिजे की तिला तिचं, कारण की 2 बहिणी कपडे सेम असतात किंवा तिचे कपडे मला वापरायला लागायचे, पुस्तकं, त्याच्यानंतर आधी दिदी वापरणार आणि मग पण त्याच्यामध्ये मला आधी कधीच वाटलं नाही की अरे असं का होतंय. सर्टन एका एज नंतर सुरू झालं की मला माझ्या इंडिव्हिज्युअल गोष्टी मिळाल्या. पण आमच्यामध्ये ते कधी नव्हतंच. रादर ना शी इज माय, काय म्हणतात, कम्फर्ट ब्लँकेट म्हणतात ना एक असतं, की काही झालं ना की पहिला फोन माझा दिदीला जातो. शी इज माय फर्स्ट फ्रेंड, म्हणजे बेस्ट फ्रेंड म्हणतो ना आपण, ते खरंच ऍक्च्युली. आणि मला गरजच नाहीये इतर कोणाची, असं होतं. किंवा रात्री 11 वाजता, पण आता परवाच्या दिवशी माझं खूप लेट पॅकअप झालं आणि वृंदाला मी शूटिंग करते, तर माझं असं होतं, रात्री फोन केला आणि मग मी ढसा रडले आणि मग ती म्हणाली ओके ओके समजतंय मला, असं होणार असं. तर ते माझ्यासाठी ती आहे. त्यामुळे दबदबा ऍट सच असं काही नाही. रादर खूप कम्फर्टेबल रिलेशनशिप आहे, जे आई गेल्यानंतर ज्याची गरज होती ते आम्ही आमचंच क्रिएट केलं. आणि घरात असं कोणाकडे काहीच नाही. त्यामुळे सिबलिंग लव्ह हे तर आहेच, शिवाय बेस्ट फ्रेंड आहोत, शिवाय ते काय म्हणतात, बहीण पण आहे प्रॉपर, की आम्ही फ्रीकआउट पण करायला म्हणजे बाहेर जातो, की जे मित्रमैत्रिणींबरोबर तुम्ही जे करता ते आम्ही दोघी करतो. किंवा एक खूप छान इन्साइट असं सांगायचं आहे की आई गेल्यानंतर असं झालं होतं की बाबांशी एवढं कम्युनिकेशन नव्हतं. आम्ही दोघी पण आमच्या आमच्या विश्वात होतो आणि सडनली आई गेली आणि ती खूप सडन गेली आणि असं झालं होतं की अच्छा आता काय पुढे करायचं. मग फर्स्ट स्टेप अशी होती की आम्ही डॉग आणलं घरी आणि मग ऍक्च्युली आमच्या तिघांच्या फ्रेंडशिपची चालू झाली. म्हणजे पप्पांना फ्रेंडशिपमध्येच घेते. आम्ही रात्री 3-3 वाजेपर्यंत मित्रमैत्रिणींसारखे जसे कॉलेजमध्ये गप्पा मारतात ना सगळे, तसे आम्ही गप्पा मारल्यात. एकमेकांना अंडरस्टँड करून घेते. वडिलांचे काय प्रॉब्लेम आहेत, हिचे काय प्रॉब्लेम आहेत, माझे काय, किंवा आम्ही थॉट्स शेअर करायला लागलो. तिथून मग आमचं ना बॉन्डिंग तिघांचं, जरी आम्ही तिघही वेगवेगळ्या प्लॅनेटवर आहोत पण एकत्र आहोत, जसं आपण म्हणतो सोलर सिस्टीम आहे तसं. त्यामुळे ती एक काय म्हणतात त्याला, अंडरस्टँडिंग बिल्ड व्हायला खूप मदत झाली. आणि तेच मग प्रत्येक म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रिलेशनशिप मध्ये आम्हाला दिसतं, ती झाक दिसते की आम्ही समोरच्या व्यक्तीला त्रास नाही होणार आपल्यामुळे आणि कसं आपण समजून घेऊ. हे प्रत्येक आता आपण गप्पा मारतोय किंवा माझ्या सेटवरच्या जे माझं डोहाळे जेवण झालं, सगळे जे माझ्याशी कनेक्टेड आहे त्यांच्याबरोबर माझं तेच आहे की रिस्पेक्ट आणि अंडरस्टँड. हे याची नीव आमच्या त्या तिघांच्या काय म्हणतात बॉन्डिंग मधून आहे की नव्हतं रे कोणी, खरंच नव्हतं कोणी. आणि टीनेज मधल्या मुली होतो आम्ही अगदी लिटरली, म्हणजे. आणि जे असतं की बाया जाऊ शकतात त्या झोन मध्ये आम्हाला बघितलं जात होतं की आता काय आईचा हात नाहीये, तर आता खुली छूट आहे या मुलींना. पण त्या गप्पांमधून, त्या सगळ्या बॉन्डिंग मधून आम्हाला समजलं की आम्हाला पण ते जपायचंय. मी इंडस्ट्रीमध्ये काम करते तरी मी काय केलं पाहिजे. मग नाही काही गोष्टी सर्टन आपण नाही कॉम्प्रोमाइज करू शकतो, तर मग मला जे सुटेबल आहे मग सिरियल मध्ये, मग त्यामध्ये मी नाही मिळते लीड रोल, मग मी कोणता जो मिळेल तो रोल करणार. सेम विथ आता तिचं पण ब्रँड, तुझ्याबद्दल सांग. मी ब्रँड कन्सल्टंट आहे, मी डिझायनिंग UI/UX डिझायनर आहे आणि मला 15+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. पण मला पण इंटेलेक्च्युअली आणि असं काम करायला खूप आवडतं. मग त्याच्यासाठी उगाच जाऊन कोणाचं मार्केटिंग आणि सेल्स सारखं करायची काही गरज नाही. सो जेवढं आपण प्रामाणिकपणे काम करतो ना तेवढं आपलं होत जातं. त्यामुळे आतापर्यंत मला मार्केटिंगची काहीच गरज नाही पडली आणि बाय कनेक्शनच माझं जे काही आता काम वाढलेलं आहे ते त्याच्यामुळे वाटतं. ते आमचं तिथूनच आहे की आम्ही तशा ग्रो झालो. आणि ते तिच्यामध्ये पण सेम आहे आणि माझ्यामध्ये आहोत वेगवेगळ्या व्यक्ती, पण ते जे कोर असतं ना ते दोघींमध्ये. ही शाळा पण एक फॅक्टर आहे त्याला आणि घर हे 2 फॅक्टर. म्हणजे शाळेने आम्हाला खूप दिलं. ज्ञानप्रबोधिनी शाळा ऐकली असेल तर पुण्यातली, तिथे होतो आम्ही शिकलो. तर त्यामुळे ते एक बाळकडू खूप चांगलं मिळालं आणि आईने संस्कार असे दिले की तुम्ही मुली असला तरी कशात कमी नाही पडलं पाहिजे. करेक्ट. तर ते एक आईने दिलं आणि कुठेही बाबांनी पण थांबवलं नाही. म्हणजे असं वेळ होती की डिझाईन फील्ड हे कुणाला माहिती पण नव्हतं. आमच्या अख्ख्या खानदानामध्ये सगळ्यांना माहिती होती. माझे वडील MPSC फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलेले आहेत. मामा माझा मुंबई पोलीस मध्ये आहे. सो सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉबच माहिती होता. डिझाईन हे फील्डच माहिती नव्हतं.
आणि मी जशी आले किंवा अंडरस्टँडिंग वडिलांनी की ओके परमिशन करा. करा तुम्ही म्हणजे आमच्या दोघींची लव्ह मॅरेज आहे. ते पण आम्ही म्हणजे ताक फुंकून पितात तसं पिऊन हे केलं की घर पण व्यवस्थित चांगली पाहिजे. मुलं आहेत ना. खूप पॅरामीटर्स होते त्याला, कारण वडील जेलला झाले हो. पाहिजे. हा आमचा फर्स्ट फॅक्टर. कारण की मग ते साईडलाईन झाले तर काहीच उपयोग नाही. बरोबर. म्हणजे आता अशी सिच्युएशन असते कधी कधी की मी घरी नसेल तरी सुद्धा माझा नवरा घरी जातो, वडिलांबरोबर असतो किंवा चिन्मय हक्काने घरी जातो. हा. असं इतकं छान आहे की पप्पा इथे आले की ही झोपून जाते आणि पप्पा आणि चिन्मयचं खूप छान चालतं. त्याचं चालू असतं. त्यामुळे ते कंटिन्यू झालं आमच्या सगळ्या रिलेशनशिप मध्ये पुढच्या. आणि बाकीचं तर तिचे 1-2 ब्लॉग्स मध्ये फॅमिली पण बघितलीच असेल. खूपच तशा आहेत. बरं, आता तुम्ही सांगितलं की अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये होती. आई गेल्यानंतर तुम्ही दोघी आणि बाबा मिसळून म्हणजे सगळं शेअर करत होतात. पण असं असतं ना की कोणीतरी आपले म्हणजे रिलेटिव्ह वगैरे असतात की आई गेली आता, सो तेव्हा एज किती होतं तुमच्या दोघींचं सुद्धा, आणि असे सपोर्टिव्ह होते का कोणी? मी 15 होते आणि ही 16. 16 वर्ष म्हणजे 12वीत होते आणि ती मी 11वीत होती. 11वी नुकतीच गेले. ऍक्च्युली तेच सांगितलं की फॅमिलीमध्ये आमच्या कसं आहे, नातेवाईक सगळे छान आहेत, सगळे आहे, पण एक माझ्या आई आणि वडिलांचं असं होतं की त्यांनी त्यांचं सगळं बिल्ड केलेलं शून्यापासून. म्हणजे अक्षरशः चाळीत राहण्यापासून स्वतःची घरं करणं हम्म. आणि सगळं जपणं. म्हणजे लोक जमिनी घालवतात, पण माझ्या वडिलांनी जमिनी जपल्या आणि 7-12 आमचे नावं लावलेले हो. मुलींची. हे एक खूप म्हणजे तेव्हासाठी खूप होतं की आय गेस तो लॉ पास झाला नव्हता की मुलींना पण मिळालं पाहिजे जे असतं ना वारसा वडिलांचं हक्क. हक्क. वडिलांचं. हम्म. माझ्या पप्पांनी त्याच्या आधी आमच्या दोघींची नावं जमिनीवर लावली. म्हणजे आमच्या दोन्ही नवऱ्यांकडे तिच्या आणि माझ्या पण काही जमिनी असल्या नाही, पण वडिलांनी आमच्या हे करून केलेलं. ठेवलंय. तर पहिल्यापासूनच आई वडील खूप क्लिअर होते काही गोष्टी बहुतेक म्हणजे तेवढं आमचं, आता आम्ही लहानच होतो तसं म्हणायला गेलं तर. त्यामुळे ना कोणीही नातेवाईकांनी कधी हस्तक्षेप केला नाही. आणि माझ्या आईकडची बाजू जरी म्हणजे मेंटली आणि सपोर्टिव्ह इतकी होती ना, म्हणजे या गोष्टीला की एक घास कमी खाल्ला तरी चालेल, पण माणूस म्हणून आपण उभं राहायला पाहिजे. हे त्या फॅमिलीने खूप छान हे केलं कुठल्याही बाबतीत. म्हणजे आजोबांनी तर घर बांधताना प्रत्येक वीट बघून त्यांनी चेक करून आमचे घर बांधताना तिथे होते. आई गेल्यानंतरही घरी येणं, बाळणपण माझी करताना आजी तर होतीच, इथे पण हट्ट होता तिचा, पण तिची जशी स्पेस हवी तसं ती करत होती, ऍडजस्ट करत होती. पण हे जे आहे ना की निस्वार्थीपणे प्रेम कसं करावं हे आईच्या फॅमिलीतून आम्हाला दिलं. त्याच्यात कुणीही म्हणजे त्यांनी हेही सांगितलं की तुम्हाला नको असेल आम्ही तर इट्स ओके. ज्यावेळेस याचं पण सणसूद आम्ही एकत्रच केले. म्हणजे रक्षाबंधन कधीतरी आम्ही एकत्र येतो कारण वेळेमध्ये, पण दिवाळी एकत्रच साजरी केली जाते. आणि उन्हाळ्याची सुट्टी खूप छान. आणि पुण्यात काय झालंय, वडिलांचे नातेवाईक जवळ राहतात, त्यामुळे फक्त कार्यक्रमांनाच भेटणं होतं आणि बाकी सगळे प्रत्येक आपापल्या व्यापात मग्न असतात. पण असं काही हे नाही केलं कोणी, प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल जर्नी चालूच होती पण सगळ्यांची. या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक डेफिनेटली मगाशी जो पॉइंट सांगितला तो की मुलगा नाही म्हणून एक जो दृष्टिकोन होता लोकांचा तो आपण कधी बदलू नाही शकत. पण त्याला मात कशी करून मुली पण छान आणि काय बरं कर्तृत्ववान असू शकतात ह्याची शिकवण आम्हाला आई वडिलांनी दिली आणि तेच आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. जे आहे ते प्रामाणिकपणे करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही कष्ट करत राहा त्याचं फळ नक्की कधी ना कधी मिळतं. नक्कीच. तसं ती करतीये, त्या तिच्या मुलाला सांभाळून, आता मी करते वृंदाला सांभाळून, आणि मग आता हळूहळू त्याचे रिझल्ट दिसायला. आणि अजून एक सांगायचं, आजी ही मेन फॅक्टर आहे आमच्यामधली. हो बाबा. कारण ती ह्या एज मध्ये म्हणजे ती आता 80s मध्ये आहे. इच्छा झाली तिची, तिने पैसे साठवले होते. मला एक नेपाळची ट्रिप होती, तिने आता नेपाळची ट्रिप केली आणि अनोळखी लोकांबरोबर एकटीने जाऊन आजीने आणि मृणाल ताई गोरे आहेत ना, त्यांच्या ती त्या चळवळीमध्ये सुद्धा होती. ती त्याच्यासाठी जेलमध्ये सुद्धा गेलेली आहे. म्हणजे खूप दवा. म्हणजे ती शिकायचं झालं ना तर आजीकडनं आम्ही जर घ्यायचं झालं ना तर खूप. आणि आजोबा इज टेकी गाय, सो करत राहणे आणि कधी न थांबणे हे आजोबांकडनं. आणि आजीकडनं इज लाईक की आता आम्हाला काहीतरी
आपण खूप थांबू गोष्टी प्रत्येकाकडून Yes. घेऊन आलेल्या. घेऊन आम्ही मग घडलं आणि मग आता हा. चालू आहे जर्नी हो. चालू आहे. पण स्वतः वडिलांना सुद्धा प्राऊड फील होत असेल, कारण तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात तुमच्या पदावरती खूप चांगले काम करताय. अरे बाहेर भेटलं ना म्हणजे हळूच कधीतरी मला पप्पा म्हणतात, आता सकाळमध्ये माझं छोटस हे आलेलं ते वाचलंय हो. बरं का. मला विचारतात पण ब्लॉग मध्ये मी दिसलो होतो का, तू शूट केलेलं का माझं. माझा मित्र विचारत हा. होता तू दिसती मी दिसलो म्हणून. किंवा काय ते हॉस्पिटल सकाळी मॉर्निंग वॉकला जातात कंपल्सरी, त्यांचा 8 किलोमीटरचा राऊंड असतो. अच्छा. तिथे आता खूप लोक बघतही असतील तिथे, हो. तर घरी आल्या मला सांगणं असतं की अगं आज मला यांनी सांगितलं की मी तुम्हाला त्यांच्या ह्याच्यामध्ये बघितलं व्हिडिओ मध्ये वगैरे. तर इतकं त्यांना प्राऊड फील होतं की अरे कधी इमॅजिन पण नसेल केलं. आणि तसे ते खूप त्या एजच्या लोकांना की कसे असतात ते, की त्यांना या सगळ्याचं असं खूप सारं अप्रूप नसतं घरात असेल तर दुसऱ्यांनी सांगितलं की त्यांना कौतुक वाटतं. तर ते तसं होतंय की हळूहळू आता सगळे त्यांना तशा पद्धतीने ओळखतात. मोनिकाचे वडील म्हणून ओळखतात, तर त्यांना खूप छान वाटतं. आणि सेम विधर की कधीतरी फोनवर बोलत होते समथिंग लाईक दॅट आणि मग मला एक्झॅक्टली सांग ना मला सॉरी नाही मला नाही आठवते माझ्यासाठी, पण नाही पण मला पप्पांनी सांगितलं होतं की हिचं काम आहे त्या हो. कामानुसार म्हणजे आता ब्रँड कन्सल्टंट तर पप्पा कुणाशी तरी बोलत होते और समथिंग लाईक दॅट आणि मग त्यांनी विचारलं पप्पांना की तुमची मुलगी ब्रँड कन्सल्टंट आहे का, मग आम्हाला आता गरज आहे. एक मिनिट. तर आता आम्हाला स्ट्रॅटर्जी करण्याची गरज आहे और समथिंग आणि मग त्यांच्याकडून तिचा नंबर घेतला आणि तुला कॉलही केला होता. हा झालेला म्हणजे माझ्या पप्पांनी सांगितलेला किस्सा आहे. बँकेत होते ते त्यावेळी. तेव्हा झालेलं. तर असं त्यांना कुठे ना कुठेतरी एक काय म्हणतात एक हलकी काय स्माईल किंवा हलकं हा. काहीतरी असं देण्यासारखं मिळत असतं. त्यामुळे म्हणजे स्फूर्ती. मुलगा नसेल तरी मुली बऱ्यापैकी त्यांचं नाव आणि गाजवते. ही इज व्हेरी प्राऊड ऑफ अस. म्हणजे खूप आले की मलाही अगदी भरभरून असं कौतुकाने बघत असतात की कसं करतेस ग तू एकटी सगळं आणि किती छान आहे. आणि वृंदासाठी तर म्हणजे मला आधी वाटलेलं की खूप अंतर आहे रे त्यांच्या वयामध्ये, पण तरीही पुण्याहून येतात रे दर महिन्याला भेटायला. आणि मला वाटलं नव्हतं येतील. मग माझी सुट्टी कशी आहे का तुला, एक दिवसासाठी येतात. सकाळी येतात, रात्री राहतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30ला निघून जातात. पण तेवढं ते भेटायला येतात, तेवढं करतात. फक्त त्यांना ते आहे किती छान माझी मुलगी हे सगळं मॅनेज करते. नक्कीच. आता दोघी बहिणी वगैरे किंवा दोघी तिघी बहिणी असल्यावरती भांडण तर होतच असतात. तुमचं कधी असं झालंय का की कपड्यावरून किंवा मेकअपवरून किंवा कशावरून असं भांडण झालंय का? मेकअप हा माझा विषय नाहीये पहिली गोष्ट. पण आमचे मतभेद होतात का नाही होत, झालेच पाहिजे. म्हणजे ते झाल्याशिवाय तर प्रेम वाढतच नाही. मी तर म्हणते प्रत्येकाच्या घरातच होतात ते. प्रत्येक बहिणींमध्ये बहीण भावांमध्ये सगळ्यांमध्ये होतात. होतातच. हा उगीच कशाला गुडी गुडी नाही नाही अजिबात. म्हणजे आमचं असं पण आहे की आम्ही कुठे ट्रिपला गेलो की आम्हाला माहिती असतं की 3-4 दिवस आम्ही खूप छान एकमेकींवर मज्जा करू शकतो, पण 5व्या दिवशी अशी वेळ आली 3 दिवस व्यवस्थित जातात. 4था दिवस कुरकुर व्हायला लागते. 5व्या दिवशी आता निघा. चला, तुझ्या घरी जाऊ. मग 2-3 दिवस काही नाही, मग परत आम्ही विसरूनही जातो, कारण की त्या क्षणिक असतं, त्याला हो. काही अर्थच नसतो. दॅट इज युअर काय म्हणतात त्याला, एक तो वेगळा एक पीक येतो ना की ना खूप गोष्टी आजूबाजूला घडतायत, मग हे खायचं नाही ते खायचं नाही, मग हे राहिलं ते राहिलं. अशा छोट्या छोट्या बायकांच्या ज्या असतात ना गोष्टी की मग हे स्वच्छ नाही, मग माझा प्रॉब्लेम आहे स्वच्छता नाही, मग इथे पसारा, तर माझी कटकट तिच्यापाशी सुरू होते. असं आता वृंदाला वाढवण्याची पद्धत, मला अगस्त्याला वाढवण्याची खूप जमीन आसमानाचा आहे. मी वेगळ्या वेने विचार करते, ती वेगळ्या वेने विचार करते. कुठल्याही गोष्टी चुकीच्या नाहीत किंवा बरोबर हो. असं कुठेच नाही. म्हणजे हे आम्ही शिकलोय. तर त्याच्यामुळे ठीक आहे, रिस्पेक्ट केला पाहिजे. तिला जे आवडते, तिला नकोय कोणी, ठीक आहे नको. आणि मला असं होतं की नाही लागतात तुला कळत नाही वगैरे वगैरे. मला हवं ते येऊन मी करणार. तिचं पण असेल तुला काय करायचंय कर, झालं की तू जा तू तुझी. आणि मी माझं व्यवस्थित माझं करते. मग आम्ही हे सरप्राईज की लाईक आली ती आणि मग त्याला आपण हे नाही करू शकत की कशाला आली, एक दिवस सुट्टी आहे मला वगैरे. एकदा तर असं झालं होतं की म्हणजे वृंदावयाच्या आधी पुण्यातले गणपती आम्ही खूप एन्जॉय करायचो. पण आता पुण्यातले गणपती म्हणजे बघूच नाही शकत आपण, इतकं क्राऊड आणि वाईट पब्लिक आणि असं सगळं. तर आम्ही असा विचार केला की चला 4 दिवस, एक वीकेंड असा आला होता की 5 दिवस सुट्ट्या लागोपाठ येत होत्या. तर अगस्त्याला पण सुट्टी होती आणि तिला म्हणलं चल काहीतरी प्लॅन करूयात आपण. आणि आम्ही
दुपारी इथून ही निघाली, रात्री निघाली. आम्ही बुकिंगही केलं नव्हतं. हो. आम्ही घरातला गणपती विसर्जन केलं. आता काय करूयात, कुठेतरी जायचं. ऑन द स्पॉट 12:30ला आम्ही गोव्याला हॉटेल बुक केलं आणि आम्ही गोव्याला गेलो 3घच जण, मी, अगस्त्य आणि मोनिका. म्हणजे असंही होतं. अचानक हा plan. ब्लॉग टाकलाय मी अच्छा. आणि नक्कीच बघा जाऊन तुम्ही, कारण अजून कोणी बघितलं नसेल तर लवकर जाऊन बघा. 2023 ची आहे ती गोष्ट. स्टार्टिंग जेव्हा आणि मग तिथून मग ती म्हणाली मी तिथून फ्लाईटने जाते कारण माझं शूट आहे. म्हणलं ठीक आहे, मी आणि अगस्त्य येतो माझे. आता गोव्यावरनं आम्ही दोघेच जण येणार ना, हिला प्रॉब्लेम ना, माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम ना, माझ्या वडिलांना प्रॉब्लेम. म्हणजे इतका विश्वास, इतकं की हा या मुली मॅनेज करू शकतात. हा. गोव्यावरनं आम्ही दोघं, अगस्त्य आणि मी, एकट्या ड्राईव्ह करत आलो. ही एकटी तिकडनं आली. अच्छा. आम्हाला म्हणजे एवढं बिंदास, एवढं हे बनलं नाही. अचानक प्लॅन होता अचानक, आणि ते आम्ही करतो आणि करू शकतो यातच आम्हाला खूप मजा मजा येते. येते. बरं, आईची उणीव असते, पण आता ताई आईप्रमाणे आहे तुझ्या. सो असं कधी झालंय काही खूप जास्त ओरडले आणि तुला रडू आलंय वगैरे? ओरडली म्हणजे म्हणजे असा एखादा किस्सा जो आणि तिची सासू तरी बेटर असेल असं पण झालेलं आहे. म्हणजे अगदीच रिसेंट सांगायचं तर डोळ्या जेवणाचं पुण्यातलं माझं होतं तेव्हा मे बी माझं इमोशनल तेव्हा होतं, हार्मोनल बॅलन्सचा थोडासा प्रॉब्लेम असतो आणि थोडंसं कोणी काही बोललं तर लगेच राग येतो. आता हो. तिचं ते इंटेन्शन नसेल किंवा मला काय, आय वॉज लाईक की तिकडे गेल्यानंतर खूप लोक भरभरून करतील, तर मला जे एक्सपेक्टेड होतं ते काही घडलं नाही. मी जशी पुण्यात गेले तसं ही काहीतरी मला बोलली असेल की कशी आलीस, काय आलीस, कशाला यायचं रात्रीचं और समथिंग लाईक दॅट. तर मला आलं ना ढसा रडायला, आणि लिली मन्या दोघांना मी घेऊन गेलेले. हो. मी चिन्मयला असं झालं, चिन्मय लिली मन्या नसते ना आता माझ्या बरोबर, मी डायरेक्ट तुझ्याकडे आले असते कारण की मी पप्पांकडे गेले होते. आणि तिथे आमची माझी रड रात्रभर मी रडत बसले का, नॉनस्टॉप रडते, कंटिन्युअसली रडते. आणि दुसऱ्या दिवशी मग डोळ्या जेवण होतं, तिकडे गेल्यानंतर मग मी विसरले काय, कारण की ते हे होतं. तर अशा छोट्या छोट्या किंवा कॉलेजच्या दिवसांमध्ये काहीतरी भांडण झालेली कसं तरी, आणि मी बॅग घेऊन निघाले रे, घर तेव्हा सोडून रडा. निघाले. हे आमचं होतं हे. आणि पण एक आहे की जसं एज आम्ही पुढे घेतो, हो. म्हणजे सगळ्या फॅमिलीज मध्ये होतं. फक्त हे किती टोकाला घेऊन जायचं हे प्रत्येकाच्या हा. फॅमिलीने Yes. ठरवावं. कुठे सोडायचं, हम्म. आणि कारण की हे रिलेशन कधी न संपणार. एक्झॅक्टली म्हणजे कधी फ्रेंड्स तुम्ही सोडून देता कधी हा. काही गोष्टी, पण भाऊ बहीण हे रिलेशनशिप किंवा बहिणी बहिणींचा, भाऊ बहीण आपण सोडूनच, बहिणी बहिणींचं रिलेशनशिप कधी कितीही एक्स्ट्रीम भांडणं झाली ना तरी ते ब्लड रिलेशनशिप आहे. तर ते टिकवलं म्हणजे ते टिकतंच, म्हणजे त्याला टिकवायची गरजच नाही Yes. लागत. त्याच्यामध्ये वेगळं काही करण्याची गरजच नाही पडत आणि ते घडतंय आमच्याच्याने, म्हणजे वेगळं काही करत नाही आम्ही. भांडलो ना, खूप एक्स्ट्रीम भांडतो, अरे खूप, म्हणजे मारामारी एकदा केली मला आठवते. लहानपणी करायचं, आता नाही. आता नाही. अगस्त्य मला विचारतो मारामाऱ्या वगैरे तुम्ही करा, म्हणलं हो हा. साहजिक आहे, का नाही करणार, ते व्हायचंच आमचं. खूप मारामारी पण केलेली आहे आणि त्याच्यासाठी मी मार खाल्लेला आहे मम्मीचा, कारण की मम्मीची ही लाडकी होती आणि मी पप्पांची लाडकी होते. तर का मारामारी करतोय, तर मग ऑब्विसली ना हिची बाजू हो. घेणार होते. आणि जे मला त्याच्यानंतर वेगळा मार पडलाय, जाऊ दे मी सांगूच नाही शकत. तर असं एक्स्ट्रीम झालेलं आहे, पण त्याच्यानंतर मग हीच मला येऊन जवळ आता घेणार. एज वाईजही कळत जातं ना की हो, हळूहळू तेच. की हा दिस इज अवर कम्फर्ट झोन. काही जरी झालं तरी सुद्धा येऊन मागे उभं राहणारे कोण आहोत, तर आपण हे एकमेकांना आहोत. आमच्या दोघींच्या रिलेशनशिप मध्ये, म्हणजे प्रत्येकाचं असेल असं डायनॅमिक्स असं नाहीये, पण आमचं तरी आहे. नक्कीच. आता तुम्हीच सांगितलं की दोघी एकाच शाळेमध्ये एकाच कॉलेजमध्ये होतात. सो असं कधी झालंय का की मोनिकाचा सिक्रेट ताईला माहिती होता, तिने घरी नाही सांगितलं, किंवा ताईचा सिक्रेट तुला माहिती होता की ते घरी नाही तू हे काय एक दहावीच मी ही 11वीत होती आणि मी 10वीला होते आणि माझ्या आईचं पार्लर तर मला शाळेला जायचं नसायचं. ओ माय गॉड. आणि मम्मी ना 9:45ला निघायची तर 10ला निघायची आणि मी 9:45ला निघायची. शाळा 11:45ची असायची. पाहुण्या करायची असायची. नाही, मम्मी 10:30ला निघायची काहीतरी. Whatever. हा, मम्मी 10:30ला निघायची आणि मी 10ला निघायचे सायकलवर जायला. तर आणि ती यायची संध्याकाळी 6 वाजता वगैरे, आणि माझी शाळा 5ला सुटायची. त्यामुळे तिला असं वाटायचं मी पूर्ण वेळ शाळेत आहे. पण ती गेली की मी अर्धा तास कुठेतरी अशी चक्रा मारत असायचे आणि हिचं 12चं कॉलेज असायचं. तर मी मम्मी गेलेली पाहिलं
असं लांबून पाहिलं की हा मम्मी गेली स्कूटीवर, मी घरी येणार, टीव्ही केबल, अभ्यास केला खड्ड्यात, आम्ही दोघी टीव्ही लावून मग चिप्स, लेजचे चिप्स खाणं आणि दही असं कॉम्बिनेशन, किंवा बुधानीचे चिप्स त्यावेळेस आणि दही असं कॉम्बिनेशन करत. आणि पण हे तिने कधीच सांगितलं नाही मम्मीला. आय गेस मम्मीला कळत असेल का, असेल तर अशा काही ती एक गोष्ट होती आईला नाही सांगितली. आणि एकदा मला असं वाटतं सिक्रेट सोडून दे, मला एक विचित्र मेमरी आहे की शाळा सुरू होणार होती आणि किती तारखेला सुरू होणार हे आम्ही सांगितलंच नाही आईला, आणि आपण गावाला होतो, डू रिमेंबर. आणि 10 तारखेला काहीतरी शाळा सुरू होणार होती आणि 9 तारखेला आम्ही गावाला होतो. आणि मम्मीला म्हटलं की अगं मम्मी उद्यापासून शाळा सुरू, तर सगळे होते त्यामुळे मम्मी चिडचिड नाही केली. पण पुण्याला जसे आम्ही आलो तशी जी जो मार पडलाय की 1 दिवसात कशी काय तयारी करणार, आणि असं. पण मग तिनेही नव्हतं सांगितलं आणि मीही नव्हतं सांगितलं. असं विचित्र काही गोष्टी आहेत. म्हणजे असं की तिला कष्ट सायकल चालवणे हा प्रकार आम्ही त्यावेळेस पुण्यात सगळे सायकलने शाळेत जायचं. मी सायकलवरती जात मला खूप आवडायची सायकल चालवायला. हिला पण एक सायकल घेऊन दिली होती. ही शाळेत सायकल लावायची, माझ्या मागे बसायची, किंवा रिक्षेमध्ये सायकल घालून घरी यायची, रिक्षा अलीकडे, घराच्या अलीकडे सोडायची आणि मग तिथून सायकलने यायची. हे आईला म्हणजे माहितीच नव्हतं आणि वडिलांनाही माहिती नव्हतं. म्हणजे तेव्हा पॉकेट मनी वगैरे मम्मी द्यायची. म्हणजे 10-1 रुपये मिळायचे. मग ही साठवून कष्ट जरा त्या बाबतीमध्ये आणि मग कोणी ना कोणी काहीतरी द्यायचे ना, 50 रुपये दिले आजी आजोबा यायचे. मग ते पैसे असायचे. मग रिक्षेला किती आहे, साधारण 15 रुपये वगैरे लागायचे शाळेतून घरी यायला. मग तेवढं मी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे की तिथे जेवढे आहेत तेवढ्यावर रिक्षा थांबवायची आणि मग तिथून पुढे जायचं घरी चालवत गाडी. पण तेवढं तेवढं मात्र कष्ट नको, म्हणून मग फार किडे केले असे आहेत, म्हणजे बरेच आहेत. मग काहीतरी उद्योगच घरात करत बसलोय आणि मग काहीतरी त्या गोष्टींची काय म्हणतात वाट लागलीये, मग ते आम्ही सारव करून ठेवून दिलं. पण आईला माहिती असं म्हणजे तेव्हा असेलच, कारण की आता अगस्त्य काही किडे करतो तर ते आम्हाला माहिती असतं, त्याला मे बी माहिती नसतं की असं घडतंय, पण आम्हाला माहिती असतं. तसं आईलाही माहिती असेलच. पण ते तेव्हा तिने म्हणजे तिचं लपवलेलं आहे मी आणि माझं तिने लपवलेलं आहे. नक्कीच आईला सगळंच माहिती असतं. सो आज रक्षाबंधन आहे. ताई आणि मोनिका, तुम्ही एकमेकांना जर काय आज प्रॉमिस करायचं झालं तर काय कराल? मी तर हे करेल की मला तिच्याबरोबर जग फिरायला आवडेल आणि ते आम्ही प्रॉमिस केलंय की एक आमच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज संपल्या की फक्त जग फिरायचं आणि दोघींनीच, म्हणजे नो नवरी. हो, कारण आम्ही इतक्या दोघी एकमेकींना समजून घेऊ शकतो ना ह्या बाबतीत की आणि मग पुढे मागे बघण्याची गरज नाही पडणार आणि जे काही असेल ते एकत्रच असेल. म्हणजे असं असतं ना मैत्रिणींमध्ये की मग कधीतरी असं होतं की हिचे पैसे परत द्यायचे, तिचे पैसे द्या. यावेळेस माझ्याकडे पैसे आहेत ना, चल आपण जाऊया. मला असं वाटतं या डेस्टिनेशनला दोघींचं तिकीट होऊ शकतं, एवढं मॅनेज होऊ शकतं. हे आम्ही प्रॉमिस केलंय की माझ्याकडे पैसे असतील तर मी घेऊन जाणार तुला, तुझ्याकडे पैसे असतील तर आपण एकत्र जायचं. आणि हे नाही की ना आज समजा ओगीच खेळायला तुला अमेरिकेला जायचंय आणि माझ्याकडे पैसे आहेत, तर आता हिने जास्त खर्च केला तर मी उद्या मग मी पण तेवढ्याच खर्चाचं घेऊन गेलं पाहिजे का, असं नाही. छोटी ट्रिप इथल्या इथे, पण पुढच्या वेळेसचा खर्च तू करायचा, असं करून आम्ही एकमेकींना प्रॉमिस केलेलंच आहे. तेवढं एकच आहे, बाकी म्हणजे अशी गरजच नाही पडत की कळून जातं की या गोष्टी. म्हणजे आता वडिलांचे नंतर कोण बघणार, मग हे प्रॉमिस ते प्रॉमिस त्या काही नाही, किंवा कमिटमेंट काही नाही. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग आम्ही काही बिल्ड केलेलंच नाही. जे आलंय वडिलोपार्जित आलंय आणि वडिलांनी असं जे तुम्ही कमवा आणि तुम्ही तुमचं खर्च करा. तर तेच चालू आहे आमचं. आणि त्याच्यासाठी असं ठरलंय की जेवढं लॉंग टर्म आपण हे सगळे थॉट घेऊन जाऊ शकू दॅट इज बेटर. आणि मेन ट्रॅव्हलिंग ने खूप फरक पडतो, माणसाचा विचार करण्याचं एक पर्स्पेक्टिव्ह येतो. आता एक रिस्पॉन्सिबिलिटी दोघींकडेही आहेत. काही गोष्टी आम्ही अजूनही शिकतोय, बिल्ड करतोय, खूप काय काय करायचं. त्यांनी शहाणपण येईलच, ते माझं शहाणपण हिचं शहाणपण असं दोन्ही मिक्स करून आम्ही जग फिरण्याचा एक विचार केलेला. तरी फ्युचर असं म्हणजे कुठली अशी ड्रीम ट्रिप आहे जिथे जायचंय दोघींना सुद्धा? आम्हाला लंडनला जायचंय आणि जपानला जायचं.
कारण की माझे पप्पा आता जपानला जाऊन आले आणि वॉज लाईक की गेलं पाहिजे तिथे. तर जपानला दोघींना जायचंय आणि लंडनला मला जायचंय आणि मला तिला घेऊन जायचंय, कारण की लंडनमध्ये जास्तीत जास्त इंडियन्स आहेत, त्यामुळे तिथे जास्त कम्फर्टेबल आहे, म्हणजे फार प्रॉब्लेम नाही होणार. सो पहिली ट्रिप मला ती वाटते, किंवा आता जी पहिली पटकन होईल ती पण आहे की सिंगापूर, कारण की युनिव्हर्सल स्टुडिओ, डिझनी असं काही कुठे जाता येतंय का. तर अशा 2-3 ट्रिप्स आहेत की ज्या हायलाइटेड आहेत. इव्हन मी आता मेघालयाला गेले होते आणि माझी खूप इच्छा आहे की तिला घेऊनच जायचंय मला, काहीही झालं तरी. कारण तो जरी तुम्ही कितीही जॉब फिरला ना तरी आपले काही काही इंडियामध्ये अशा गोष्टी आहेत ना की त्या आपण बघितल्याच पाहिजे. तर ते मला असं वाटतंय की तो हिला दिला ना की विजडम येईल, तिचं ते आहे की तुला एक वेगळं जग बघायला मिळेल आणि तिथे वेगळंच आहे. इंडिया आहे असं वाटतच नाही, आपण जिथे राहतो त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तर ते ती मला म्हणते की त्यात बघू आता कसं काय होतंय. मला वृंदाला किती पण ट्रॅव्हलिंग हे आमचं आहे की प्रॉमिस करायचं काही, म्हणजे जसं म्हणलं गोवाची ट्रिप ती अचानक झाली, तसं आमचं म्हणजे असं ठरलं की हिला मध्ये कंटाळा आला होता वृंदात बाळचं झालं होतं ते, आणि ती म्हणाली काहीतरी प्लॅन करायचंय. चल जाऊ. मग आम्ही इथे जवळच बुक केलं एक अलिबागच्या इथे रिसॉर्ट बुक केलं, दोघी गेलो बाळ घेऊन आलो. दिदी मला सोडलं आणि ती गेली. असं मग ते इतकं कम्फर्टेबल करून मग असे ट्रॅव्हलिंग ट्रिप्स करायच्या. पण हे स्पॉन्सर्स असतील बघणारे तर आम्हाला प्लीज स्पॉन्सर करा, आम्ही तुमच्यावर येऊ. नक्कीच लवकरात लवकर यांना कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा बॅक करा आणि तुझे ब्लॉग सुद्धा प्रेक्षकांना पाहायला आवडतात नवनवीन. सो मोनिका, कधी कधी असं असतं ना की आपण खूप इमोशनल होत असतो कुठल्या तरी गोष्टीत, किंवा काहीतरी असं आहे की कोणाकडे तरी शेअर करावं. आता तू ऑब्व्हियसली ताईकडे शेअर करशील, असं कधी किस्सा झालाय का खूप रडावं असं वाटतंय आणि ताईला फोन करून सांगितलं? कालची गोष्ट आहे, माझं पॅकअप उशिरा झालं. काय होत आहे सध्या, खूप आता सीन्स इतके वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत, खूप कलाकार असतात आणि मी आता एक टाइम लिमिट सांगितलेलं आहे की तेवढ्या वेळात करणार, पण प्रत्येक वेळेस असं नाही होऊ शकत. आणि शूटिंग हा एक असा शूटिंग लाईन ही असा एक प्रोफेशन आहे की जिथे वेळेचं काही बंधन नाही. त्याच्यामध्ये मी बंधन टाकलं तर मला पण ऍडजस्ट करणं. तर खूप वेळ आम्ही शूटिंग करत होतो दिवसभर, आणि वृंदा त्या छोट्याशा एका रूम मध्ये खूप वेळ राहिली होती. तर आता ती 4च महिन्याची आहे आणि तिला आता कळत नाहीये, पण मला माहितीये ना की तिचं काय होत असेल, किंवा एक तिला असं वाटत असेल का की आई खूप हाल करते. आणि मग घरी आले मी, आणि मी पण थकलेले होते. मी तिला झोपवलं आणि आमचं बोलणं चालू होतं आणि दीदी म्हणाली की काय झालं, जेवली का? मी म्हटलं नाही. बोलायचं नाहीये का? म्हटलं नाही, बोल ना. आणि मग मी जे रडायला लागले की अगं बघ ना, 11:30 झालेत यायला, अजून जेवणाचा पत्ता नाही, उद्या सकाळी 8:30चा पलटाय, 9चा पलटाय, कसं पोचणार मी वगैरे. तर अशा आता सध्या माझा तो झोन आहे की काम, ब्लॉग्स आणि वृंदा याच्यामध्ये मला त्या सायकल मध्ये थोडं एक्झर्शन होतं, आणि ते मी तिला सांगत राहते. म्हणजे मला पण असं कुठे आलं ना की मला माहितीये एक सेफ जागा आहे की जिथे मी माझं फ्रस्ट्रेशन, माझ्या ज्या काही सकाळी 5 वाजल्यापासून माझं पण शेड्यूल पॅक असतं, 5 ते रात्री 9:30 पर्यंत मी फुल पॅक असते. मग कधी कधी ड्रॅग होतं, मग तिला फोन करून सांगायचं की असं असं झालं, हे झालं, हे असं असं म्हणलं, तर माझं पण क्रॅबिंग असतं, तर तिच्यावरच होतं. बरं, आता वृंदा छोटी आहे आणि तिला आता 2 आया आहेत, तुम्ही लोक तिला संगोपन करताय. आता मोनिकाला मी मागच्या वेळेलाच प्रश्न विचारला होता तो. सो तुला काय वाटतंय की तिने कुठल्या फील्ड मध्ये जावं किंवा काय तिने करावं असं तुला वाटतंय? लहानपणापासून बॅले डान्स खूप शिकायचा होता, बॅले. तर मी तिला सांगितलं की काही करू आपण वृंदाला ते शिकवूया, आणि एक्सपोर्ट्स कंपल्सरी. टुटू असताना तो फ्रॉक तो घालून तिला बॅले करायला, आणि एक्सपोर्ट्स, कारण की स्पोर्ट्सने तुम्हाला खूप डिसिप्लिन येतं आणि तुम्ही फोकस राहता. तर एक्सपोर्ट्स एवढंच म्हणजे मला आहे. बाकी करिअर वाईज तिचं हे काही नाहीये, पण हे तिने मला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या एक कला आणि एक्सपोर्ट याच्यावर एज्युकेशन होऊन जातं, त्याच्यात काही हे नसतं. पण ह्या 2 गोष्टी अशा असतात ना की तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम्स आले ना, तुम्हाला परत ऑन पेज आणायला बऱ्या पडतात.
तिने या 2 गोष्टी सांगितल्या. चिन्मयनी मला एक वाद्य शिकवायला सांगितलंय आणि मला एक वेगळं तिला काही कुकिंग वगैरेचं काही शिकायचं तर तिचं म्हणजे ती मल्टी टॅलेंटेड हे करू का ते करू स्पोर्टला जाऊ का इकडे जाऊ तिकडे जाऊ असं होणार आहे तिचं बघा आता. मुंबईमध्ये थांबून मला काय काय करता येतं. सो आज आपण दोघी बहिणींसोबत एक गेम खेळतोय. एकमेकींना दोघी किती ओळखतात ते आज आपण बघणार आहोत. तुम्हाला फक्त सांगायचंय म्हणजे तुमची आवड तुम्हाला लिहायचंय की समोरच्यानी फक्त बोलून दाखवायचं की हिला काय आवडतं मी विचारलं ना की या रिलेटेड. सो तिने तिचं लिहिलं असणार ताई तुझं तू लिहिलं असणार आणि फक्त सांगायचं तिला काय आवडतंय ते बरोबर असेल आपण चेक करणार आहोत. ओके सो रेडी आहेत दाखवायचं नाहीये ताई थोडीशी झालीस तरी चालेल. ओके कळेल आता. मोनिकाचा किंवा तुझं ताई आवडता कलर. माझा हा तू तुझं लिहायचं ताईचं लिहिणार आणि तू सांगायचं ताईचं कुठला आवडता कलर आहे. माझा लिहिला. मला माझा नाही माहिती. बघत नाही. झालं ताई. हा. तू नाही बघायचं नाही. अच्छा. तू सांग ताईचा आवडता कलर कुठला आहे मग ताई ओपन करून दाखवेल. अच्छा तसं हा, सांगायचं. अच्छा ओके. तिचा आवडता कलर तिच्याकडे साड्या ऑरेंज वगैरे कलरच्या आहेत जास्त. ते दाखव बरोबर आहे का. सो मोनिकाचा आपण एक साडी घेतलेली तुला आठवतीये आणि ती मी तुला दिलेली नाहीये आणि असं आम्ही दोघींनी मिळून साडी म्हणजे ती 1,500ची साडी होती आणि ऑलरेडी भरपूर कपडे झालेले होते. तर ती म्हणाली मी 750 देते तू 750 दे आणि दोघे मिळून वापरूया. तर ती ऑरेंज साडी होती ती दोघींनाही आवडली होती. आता माझा मोनिकाचा आवडता कलर. अरे बापरे हे खूप जरा अवघड आहे. एक तर येलो किंवा पिंक असू शकतो कारण ती नेलपेंट्स लावते तशा. नाही दाखव कोणता कॅमेरा ब्लॅक. ओके म्हणजे काही त्याच्यावरून हो ते कारण तिला नेलपेंट्स अच्छा. आणि ती Color मला wise. नेहमी सांगते की मला ब्राईट कलर्स आवडतात सो म्हणून मला पिंक वाटला. नेक्स्ट पुण्यामधला दोघींचा म्हणजे तुमचा आवडता प्लेस जिथे खूप फिरायला आवडतं. फिरायला हा फिरायला आवडतं आपल्याला कुठे फिरायला आवडतं? नाही, तुझं तू लिहायचं ताईचं. मला फिरायला पुण्यात गेल्यावर कोणतं ठिकाण आहे मी ते हा ठीक आहे ठिकाण लिहूया ठिकाण लिहूया. खायला कुठे जायला आवडतं? तो तर येणार आहे पुढे फक्त ठिकाण लिहा आता कुठे म्हणजे असं नाहीये रे. हा. फिरायला खायला असं झालं. फिरायला ना हा फिरायला फिरायला कुठे जातो आम्ही मला कुठला आवडती जागा मला पुण्यामध्ये गेल्यानंतर खायलाच आवडतं. एक्झॅक्टली नाही खाण्याची जागा लिहू शकतो. ठीक आहे ती चालेल. तिलाही माहिती आणि मलाही माहिती कारण की पहिलं आम्ही तिची जागा तुम्हाला खरंच नाही माहिती मला कलर नाही कळाला तिचा. ही माझं लीड आहे आपापला लिहायचंय आणि सांगायचंय. ओके हिला NIPR बॅरोमीटर किंवा स्टारबक्स या 3 गोष्टींपैकी एक. ते दाखव कॅमेरा. बॅरोमीटर ओके बॅरोमीटर आमचं इतकं फिक्स आहे ना की बॅरोमीटर खूप आवडतं आम्हाला. घराच्या जवळ आहे आणि ब्रेकफास्ट तिथे छान मिळतो आणि छान क्लासी प्लेस आहे तिथे आम्हाला ब्रेकफास्ट करायला. मुंबईहून मी गेले की आधी तिथे बॅरोमीटरला जातो. ओके नेक्स्ट असा एखादा म्हणजे दिवसभरामध्ये एक शब्द असा कंटिन्यू आपल्या तोंडात असतो असं कुठला. माझं माझा तुला माहितीये
तुझ्या तुला नाही सांगता येणार. नाही नाही. चल 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 आय डोंट नो माझाच शब्द मला नाही मी माहिती. सांगू का तुझा कोणता शब्द असतो कंटिन्युअसली तोंडात? अगस्त्या हे काय नको. अगस्त्या ऐक माझं. असू शकतं. पण ताईने काय लिहिलंय? मी बापरे आणि मी बापरे मला हे करायचे, बापरे मला ते करायचे, बापरे मला आता उशीर झाला म्हणून बापरे हा खूप वेळा शब्द असतो. मोनिकाचं वृंदा असेल आता. लिली, मन्या, वृंदा, पच्चिन्मय. नाही हे नाही सांगतोय. असं हे दिवसभरात इतकं बोलत असतो का, खूप बडबड चालू असते का. बरं, कुठली डिश म्हणजे तुम्हाला सांगितलं की ही बनवायची तर ती कंटाळा येत नाही अशी कुठली डिश? माझी मला हा. आणि तिची तिला. भेंडीची भाजी, कोल्ड कॉफी, भाजी, वरण भात, आमटी भात. हा, कारण ते तिचं फेवरेट. माझं ते रात्री आल्यानंतर तेच खाते कारण. कुठलं जास्त व्हरायटी तुमच्याकडे कपडे आहेत? अरे तिथे दोघे अच्छा नाही का? हा नाही दीदीकडे. हा हे माझं. तुझं तेच विचारलं. ठीक आहे, सांग. हा तुझ्याकडे ट्रेडिशनल आणि साड्या आणि जीन्स असं एवढं तू काय विचारला प्रश्न? कुठले जास्त कपडे तुमच्या कपाटात आहेत? जीन्स किंवा साड्या. टॉप. हा, जीन्स टॉप, माझं वन पीस. जीन्स टॉप, टी शर्टच सारे आवडतात आणि जीन्सच आवडतात. हो ना, फारच आमचं रसिक म्हणू शकतो. पण दोघींकडे छान छान टॉप्स आहेत. आम्ही स्टोर साड्या विकत घेतो. आम्ही घालत नेसत नाही. साड्या ठेवलेल्या आहेत. हो, नेसत नाही. बरं, एकमेकींना कुठली भेटवस्तू द्यायला आवडू शकते? म्हणजे ही मला मला जी हवी आहे हा, मला स्वतःला हवी का. मला माहितीये की तुला ही हवी आहे गोष्ट. ही तू लिहिली. त्यामुळे तुला काय हवंय ते तू लिह. मला काय हवंय ते मी. मला हवंय, काय हवंय हे मला हवंय हे तुला माहितीये. हो का? मला वेळ हवा. हवी आहे. मला हवंय का काय कॅमेरा तो घेतलाय काय हवंय? मस्त आहे. बसतोय का? नो चिटिंग. मला आता काय हवंय? रेडी. तुला हवंय स्टारबक्सचा कप. तू ते सांगितलेलं आहे. फुलवड. अच्छा तुला हवाय. आणि मला तुला वस्तू. हा दाखव काय लिहिलंय. खूप वेळ मी म्हटलं
विचित्र आहे दोघींच्या या आवडीने. तुला खरं सांगू का, आम्ही या गोष्टी हे पाहिजे ते पाहिजे किंवा हे मला आवडतं हे कधी आम्ही डिस्कसच नाही करत. आमचं हे चालू असतं की अगं आज असं झालं, अगं आज तसं झालं. हे सगळ्या बहिणींचं होत असेल हो, सगळ्या बहिणी. की अगं हे झालं ते झालं. वस्तू किंवा या खाण्यापिण्याच्या गोष्टी आम्हाला माहिती आहे काय आहेत, पण हा वस्तू किंवा काय आहे कबर्ड मध्ये, सिच्युएशन वाईज आमचं चेंज होतात गोष्टी. कारण की लहानपणापासून इतक्या एकमेकींच्या वस्तू वापरल्यात की सगळ्या वस्तू वेगवेगळ्या आहेत आणि एकमेकींच्या कबर्ड मध्ये बघायची गरजच नाही पडत. बरं, मुंबईमध्ये फिरण्याचं आवडीचं तुमचं ठिकाण? लिंक रोड, त्याला काय म्हणतात मला माहिती. लिंकिंग रोड, हा लिंकिंग रोड, काही का कोलाबा आपल्या फिरायचा होता. ते तुझं आहे का? नाही नाही तुझं दाखवा. तुझं कोलावा आहे, तुला माहिती आहे आपलं आज संध्याकाळी बघ तुझा आवाज आला आणि ही मला एवढं सरप्राईज दिलं तर तिच्यासाठी हे. सो अशा प्रकारे आज मोनिकाला ताईने सरप्राईज दिलेला आहे आणि अशा प्रकारे आमची रक्षाबंधन सेलिब्रेट झालेली आहे. सो मोनिका, ताई तुला सरप्राईज दिलाय, कसं वाटतंय? असे सरप्राईज मला सारखे मिळत राहो, कारण की मला मुंबईतून पुण्याला जायचं म्हणजे खूप गोष्टी असतात आणि पटकन सुट्टी आहे नाहीये ह्या गोष्टी बघूनच करायला लागतं. यांना मात्र सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्यामुळे मला अशी छोटीशी भेटच आहे की मला पुण्याहून येऊन सगळे भेटतात आणि वृंदाला पण वेळ देऊ शकतात आणि तिलाही कळतं की हे आहेत माझी मावशी, आजी, आजोबा, भाऊ. दादा तिला घेत नाही फार, कॅमेऱ्याच्या मागे दादा, पण तो पण आहे हे तिला कळतं. हेच आता माझ्यासाठी ऍक्च्युली गिफ्ट आहे आणि सरप्राईज खरंच खूप छान होतं. थँक्यू सो मच, तुम्ही हे प्लॅन केलं आणि खूप भारी वाटतंय मला. बरं, ह्यावेळीची रक्षाबंधन खरंच खूप स्पेशल आहे कारण वृंदा आलेली आहे आणि अगस्त्याला त्याची बहीण. अगस्त्या, येऊ शकतोस तू? ये अगस्त्य ये. हा, सो आज अगस्त्याचा पहिला रक्षाबंधन असणार आहे कारण त्याला छोटी बहीण आज भेटलेली आहे. So, अगस्त्या, कसं वाटतंय की छोटी बहीण, तुला भाऊ पाहिजे होता म्हणजे लहान मुलगा पाहिजे होता असं तू सांगितलं सांग होतं? सांग काय वाटतंय सांग. मला खूप छान वाटतंय. नाही, त्याला भाऊच हवा होता. शेवटपर्यंत तो मला म्हणत होता की बॉय हवाय, बॉय हवाय, बॉय हवाय. कारण त्याच्याकडे लेगोचे किट आहे आणि त्याला गन्स बनवायला आवडतात, त्याला खेळायला आवडतं. तर त्याचं असं म्हणणं आहे की मुली नाही खेळू शकतात असं म्हणणं आहे, पण त्याला ते आता कळेल. हा, हळूहळू त्याला अजून माहित नाही तेवढ्या मुली आजूबाजूला नाही. आणि त्याने आम्हाला खेळताना बघितलं नाही. नाहीये म्हणून मला बघितलं. हा. मग आता तुझे सगळे खेळणी तिला शेअर करणार ना? येऊ शकतो. हा, देऊ शकतो. ठीक. बरं, दे. या रक्षाबंधनला अगस्त्य काय स्पेशल देणार आहे वृंदाला? आलोय, सांग ना. मी आलो, सरप्राईज दिलं. मी आलो सरप्राईज. ती लहान आहे ना अजून, मोठी झालं ते. हो, तिलाही कळत. एवढा तर कॅमेऱ्याच्या मागे वळवळ चालू होती, इथे समोर आल्यानंतर. बरं ताई, अच्छा, त्याची पहिली रक्षाबंधन काय सांगशील? तुलाही कसं वाटतंय कारण घरात छोटं बाळ आलेलं आहे आता? मी हे खूप आधीपासून प्लॅन केलं होतं की काहीही करून रक्षाबंधन हे त्याचं इथे सेलिब्रेट झालंच पाहिजे. फक्त एवढंच की आता हिला सांगू नाही सांगू, आणि तुझी साथ मिळाली म्हणून मग आपण हे प्लॅन करू शकलो आणि खरंच मला खूप छान वाटतंय. कारण हक्काची एक सिबलिंग तरी पाहिजेच असं मला होतं. कारण वडिलांबरोबर नंतर आमच्या नंतर कोण आहे तर हे दोघं आहेत नातवंड. आता हा तर म्हणजे फुल जलप झालाय, पण तिच्या बरोबर जलप होऊन त्याने तसंच बॉन्डिंग वडिलांबरोबर माझ्या करणं हे म्हणजे हवंय आम्हाला. त्यामुळे हा बॉन्ड खूप चांगला झालाच पाहिजे बहीण भावांचा. ते पण आम्ही प्रॉमिस केलंय की या दोघांची रक्षाबंधन जे आहे ते पण त्यांनी सेलिब्रेट केलं पाहिजे, कारण की ते शेवटी आमचंच आहेत. म्हणजे पुढे हेच घेऊन जाणार आहेत सगळे दोघं जण. तर त्या दोघांना जास्तीत जास्त एकत्र आणि सहवास त्यांचा पण आणि असला जसं आमचं होतं ना आता की काही नाही झालं तरी तू आहेस, हे हे त्या दोघांना जगात झालं. कोणी नाही तर माझी बहीण आहे. कोणी माझ्याशी बोललं नाही तरी माझी बहीण, मी काही केलं तरी माझी बहीण मला ऍक्सेप्ट करते. हे जे आहे ना ते त्या दोघांमध्ये असलं पाहिजे. आणि जरी म्हणजे
सख्खे नसतील, मावस भाऊ असतील, तसं आमचं पण आहे. म्हणजे आम्ही आमचा तुम्हाला- पण एक भाऊ आहे, म्हणजे मावस भाऊ आहे, सख्खा मावस भाऊ आम्ही वागचो. म्हणजे तो सख्खा असल्यासारखाच आहे. आणि म्हणजे तो पण कधी काही म्हणजे आम्ही शब्द काढावा आणि तो हजर असतो. मी फक्त बोलायचं, तो हजर करतो. इतकं म्हणजे सख्ख्या भावापेक्षाही खूप म्हणजे हे बोललंच नाही पाहिजे त्याच्या बाबतीत. आणि मला ओरडून म्हणजे एक वेगळी गोष्ट सांगते. मला ओरडून तर ती बोलवत असते, तुला माहेर नाही, हे नाही, ते नाही, इकडे ये वगैरे चालूच असतं मावशीचं. पण हक्काने आता त्याच्या बायकोने हिला सांगितलंय की तू आता वडिलांच्या पुढे घरी जायचं आलीस नाही, की घरी- कुणाला सांगायचं नाही, तू इकडे यायचं माहेरपणासाठी. हे एवढं असताना, असे बॉन्ड आजूबाजूला असताना आमची पण हीच अपेक्षा आहे की या दोघांमध्ये सुद्धा Same bond. त्यामुळे हे पण खूप स्पेशल आहे. वृंदा आणि अगस्त्यचं पहिलं रक्षाबंधन. त्याचा ब्लॉग मी करेनच आता, कारण की आपला हा झाला Yes. ब्लॉग, तर त्यांच्या दोघांचं मला एक छान शूट करता येईल आणि लोकांबरोबर शेअर पण करता येईल. नक्कीच मोनिकाची रक्षाबंधन सरप्राईज आता अपडेट तर झालेलं आहे, तिला स्पेशल सरप्राईज मिळालाय. तुम्हाला ही रक्षाबंधन कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. Yes. आणि तुमच्या काही आठवणी असतील तुमच्या भावाबद्दल, त्या बहिणीबद्दलच्या, त्या आम्हाला सुद्धा कमेंट करून सांगा. Yes. Thank you. Thank you.